ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय गणित दिवस 29वा अभ्यासणार आहोत. जर आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत दिवस 29वा. घटकाचे नाव आहे वर्तुळ. उपघटक वर्तुळ कंस. म्हणजेच आज आपण वर्तुळ कंसासंबंधी माहिती घेणार आहोत. वर्तुळ कंस म्हणजे काय ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संबोध कोपरा. वर्तुळ कंस, त्यालाच इंग्लिशमध्ये आर्क ऑफ द सर्कल. कंस म्हणजेच आर्क ऑफ द सर्कल असे म्हणतात. तुम्हाला बाजूला एक बांगडी दिलेली आहे. ओके, तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. एक प्लास्टिकची बांगडी घेतली, तिला तोडली असता चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल. एक बांगडी घेतली, तिला तोडली असता या तोडल्यानंतर या प्रकारे तुम्हाला ते दिसेल. चित्रातील तुटलेल्या भागांना वर्तुळाच्या संदर्भात आपण वर्तुळ कंस असे म्हणतो. या ठिकाणी हा एक वर्तुळ कंस, हा दुसरा वर्तुळ कंस. ओके, म्हणजेच PXQ आणि PYQ हे दोन वर्तुळ कंस येथे तयार झाले आहेत. त्यानंतर लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस. लघु वर्तुळ कंस म्हणजेच मायनर आर्क, विशाल वर्तुळ कंस म्हणजेच मेजर आर्क. कंस PXQ हा लहान भाग तयार झाला. या ठिकाणी हा PXQ लहान भाग आहे म्हणून त्याला लघु कंस असे म्हणतात. आणि जो वरचा भाग आहे PYZ, हा जो PYQ हा दुसरा भाग आहे, हा झाला विशाल कंस. ओके, या ठिकाणी PYZ, या ठिकाणी Q ऐवजी Z नाव द्या. तर क्यूज या PYQच घ्या आणि या ठिकाणी काय चुकून दिलं आहे, Z हा अक्षर घेतलेला आहे, PYZ. ओके, कंस PYQ हा मोठा भाग आहे म्हणून त्याला विशाल कंस असे म्हणतात. PXQ आणि PYQ. नेक्स्ट, जर बांगडी मध्यभागातून तोडली तर बांगडीचे समसमान भाग तयार होतात. जर मध्यभागी तोडली तर काय होईल, बांगडीचे समसमान भाग तयार होतील. म्हणजे ते वर्तुळाच्या अर्धे असतात म्हणून त्यांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. जर समान तोडली तर या प्रकारे दोन भाग तुम्हाला तयार झालेले दिसतील आणि त्यालाच काय म्हणतो आपण, अर्धवर्तुळ कंस. आपल्याला काय समजलंय तर वर्तुळाचे दोन भाग केले असता लहान भागाला लघु कंस, मोठ्या भागाला विशाल कंस असे म्हणतात. एका वर्तुळाच्या दोन समसमान भागांना अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. ओके, मोठा भाग असेल तर विशाल कंस, लहान भाग असेल तर लघु कंस आणि जर दोन्ही भाग समान असेल तर अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात. नेक्स्ट, केंद्रीय कोन. केंद्रीय कोन व कंसाचे माप. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण 7वीमध्ये अभ्यासलेलं आहे, 8वीमध्ये अभ्यासणार आहोत, 9वीमध्ये सुद्धा हा भाग आहे आणि 10वी मध्ये सुद्धा याचा काही भाग आपण पुन्हा
शिकणार आहोत. त्यामुळे हा कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. वर्तुळ कंस म्हणजे काय, लघु वर्तुळ कंस म्हणजेच काय, विशाल वर्तुळ कंस म्हणजे काय, कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला पाहिजे. ओके. तर केंद्रीय कोनाचे माप व कंसाचे माप, सेंट्रल अँगल आणि मेजर ऑफ अँड आर्क. तर या ठिकाणी बघा शेजारच्या आकृती, म्हणजे ही जी आकृती तुम्हाला दिसते शेजारच्या आकृतीत, कोण AOB, कोण AOB हा कोण चा शिरोबिंदू हा O वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. हा कोण AOBचा हा जो O शिरोबिंदू आहे तो वर्तुळाचा काय केंद्रबिंदू आहे. ओके. म्हणून कोण AOBला केंद्रीय कोन असे म्हणतात, कारण का जसे त्यांचा कोण AOBचा शिरोबिंदू केंद्रबिंदू आहे म्हणून त्यालाच काय म्हणतात, त्या कोणाला केंद्रीय कोन असे म्हणतात. कोण AOB या ठिकाणी कोणचे चिन्ह राहिलेलं आहे. कोण AOB हा कंस AZB, कंस कोणता आहे AZB, या ठिकाणी कंस AZB शी निगडीत केंद्रीय कोन आहे. ओके. कोण AOB हा कंस AZB शी निगडीत केंद्रीय कोन आहे. म्हणून माप कंस AZB इज इक्वल टू माप कोन AOB. माप कंस AZB इज इक्वल टू माप कोन AOB, म्हणजेच त्या केंद्रीय कोनाचे माप आणि त्या संबंधित कंसाचे माप काय असतात, समान असते. ओके. आता या आधारावर एक उदाहरण बघा. महत्त्वाचा गुणधर्म आहे, आपल्याला कोणत्याही इयत्तेमध्ये या गुणधर्माचा उपयोग होतो. लघु कंसाचे माप. शेजारच्या आकृतीमध्ये कोण AOB बरोबर किती आहे 80 अंश आहे. AOB या केंद्रीय कोनाचे माप 80 अंश आहे. तर AZB म्हणून लघु कंस AZB किती आहे 80 अंश. हा केंद्रीय कोन 80 अंश आहे म्हणून हा लघु कोन किती असणार आहे 80 अंश आहे, कारण का माप कंस AZB बरोबर माप कोन AOB किती आहे 80. हे दोन्ही समान मापाचे असतात, हे लक्षात ठेवा. केंद्रीय कोन आणि त्या संबंधित तो लघु कंस हे दोन्ही काय असतात, समान मापाचे असतात. आता विशाल कंस. विशाल कंसाचे माप. लघु कंस हा लघु कंस आहे AZB किती मापाचा आहे 80 मापाचा आहे. आता आपण काढला होता. ओके. म्हणून विशाल कंस AXB हा विशाल कंस आला या साईडचा. विशाल कंस AXB बरोबर 360 वजा संगत लघु कंस. आता 360 अंश कसे आले, तर पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असते 360 असते. ओके. म्हणून 360 मधून आपण या कंसाचे माप वजा केले, हा लघु कंसाचे माप वजा केले, तर काय मिळेल आपल्याला, हा विशाल कंसाचे माप मिळेल. म्हणून 360 वजा संगत लघु कंसाचे माप. ओके. 360 लघु कंसाचे माप किती आहे 80 अंश, वजाबाकी करा किती येईल 280 अंश. कळलं या ठिकाणी, सोपं आहे. नेक्स्ट वर्तुळाचे माप. वर्तुळाची त्रिज्या OB या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे OB ही घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने पूर्ण कोनातून फिरवल्यास तयार होणारा कोन पूर्ण कोन असतो. मग या ठिकाणी असे फिरूया. ओके. पूर्ण कोन असतो. या पूर्ण कोनाचे माप किती असते 360 अंश असते. त्रिज्या पूर्ण कोनात फिरल्यामुळे एक पूर्ण वर्तुळ तयार होतो, त्यामुळे पूर्ण वर्तुळचे माप 360 अंश असते. पूर्ण वर्तुळाचे माप किती असते 360 अंश असते. नेक्स्ट अर्धवर्तुळाचे माप. तुम्हाला आयडिया आली असेल अर्धवर्तुळाचे माप किती असेल. पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असेल तर अर्धवर्तुळाचे त्याचे अर्धे म्हणजेच किती 180 अंश. वर्तुळाच्या व्यासावरून वर्तुळाचे 2 समान भाग केल्यास प्रत्येक भाग हा अर्धवर्तुळ असतो. हा झाला वर्तुळाचा व्यास, हा वरील भाग आणि हा त्याच्या खालील भाग, हे झाले 2 अर्धवर्तुळ. ओके. पूर्ण वर्तुळाचे माप किती असते 360 अंश असते, त्यामुळे प्रत्येक अर्धवर्तुळाचे माप 180 अंश
असते. ओके. त्यानंतर आपल्याला काय समजले तर लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. लघु कंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असते? 180 अंश असते. तर त्यानंतर आपण सराव कोपरा म्हणजेच दिलेला स्वाध्याय सोडवूया. सराव कोपरा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेघ PQ हा वर्तुळाचा व्यास आहे. रेघ SR ही वर्तुळाची जीवा आहे. त्या वर्तुळात असलेल्या लघुकंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहा. आता या वर्तुळातील लघुकंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंसांची नावे आपल्याला लिहायची आहेत. आता लघुकंस तुम्हाला कोणते दिसत आहेत? ही जीवा. जीवा SR मुळे काय झाले? वर्तुळाचे दोन भाग झाले. हा मोठा भाग आहे आणि हा लहान भाग आहे. ओके. जो लहान भाग आहे असतो त्याला काय म्हणतो आपण? लघुकंस. म्हणजे कोणता येईल? कंस SXR, कंस SX, कंस XQR, कंस QRZ, कंस RZP. सो या प्रकारचे लघुकंस आपल्याला लिहिता येतील. कंस RZ, कंस ZP, कंस PS हे आहेत लघुकंस. ओके. यापेक्षा जास्त तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट, विशाल कंसांची मापे. तर विशाल कंस कोणता येईल? कंस SPR, कंस SPR, कंस SPR. ओके. ही जीवा आहे. ओके. जीवेच्या ज्या अंगास वर्तुळ केंद्र आहे तो कंस काय असतो? विशाल कंस असतो. ओके. आणखी कोणता विशाल कंस तुम्हाला दिसतोय का? बघा या ठिकाणी आपण असं पण लिहू शकतो कंस PZX. PZQ येणार नाही. ओके. P अर्धवर्तुळापेक्षा तो कंस काय असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. कंस PZX. आणखी कोणता येईल तुम्हाला? कंस SPQ. पूर्ण SPQ बघा या इथपर्यंत. इथून या प्रकारे लिहिता येईल कंस SPQ. हे झाले विशाल कंस. आणखी तुम्ही शोधा विशाल कंस असतील त्यांची काय करा तुम्ही नावे या ठिकाणी लिहिलीत तरी हरकत नाही. नेक्स्ट, अर्धवर्तुळ कंस. अर्धवर्तुळ कंस व्यासामुळे जे वर्तुळाचे दोन भाग होतात त्यालाच काय म्हणतो आपण? अर्धवर्तुळ कंस. म्हणजेच कोणता कंस? कंस PXQ, कंस PXQ आणि कंस PZQ, कंस PZQ. हे झाले अर्धवर्तुळ कंस. ओके. तर दुसरे उदाहरण सोडवूया. उदाहरण दुसरे. सारणीत केंद्रीय कोन, त्याच्याशी निगडीत लघुकंस, त्याचा संगत विशाल कंस दिलेले आहेत. सारणी पूर्ण करा. त्यावरून सारणी पूर्ण करायची आहे. केंद्रीय कोन, लघुकंसाचे माप, विशाल कंसाचे माप. तर पहिले आपल्याला काय दिलंय? लघुकंसाचे माप दिलेलं आहे. लघुकंसाचे माप 130 असेल तर केंद्रीय कोनाचे माप किती असेल? केंद्रीय कोनाचे माप आणि लघुकंसाचे माप काय असतात? सारखे असते. म्हणून केंद्रीय कोनाचे माप सुद्धा किती येईल? 130 अंश. 130 अंश. ओके. नेक्स्ट, विशाल कंसाचे माप.
तर विशाल कंसाचे माप बरोबर किती येणार 360 वजा लघु कंसाचे माप, वजाबाकी करा 360 वजा 130, 0 6तून 3 गेले 3, 3तून 1 गेले 2, 230. ओके, 0 मधून 0, 6तून 3 गेले 3, 3तून 1 गेला 2, म्हणजेच विशाल कंसाचे माप किती येईल 230 अंश. कळलं या ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्याला विशाल कंसाचे माप दिलेले आहे, त्यावरून आपण काय करूया लघु कंसाचे माप. तर लघु कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा विशाल कंसाचे माप, म्हणजे 360 मधून आपण 320 काय करणार वजा करणार. आपल्याला फक्त सारणी पूर्ण करायची आहे म्हणून आपण डायरेक्ट उत्तर लिहितोय. 360 वजा 320 किती येणार 40. किती येते या ठिकाणी 40. लघु कंसाचे माप आणि केंद्रीय कंसाचे माप दोन्ही काय असतात सारखे असतात, म्हणून हे पण किती येणार 40 अंश. नेक्स्ट तिसरं, केंद्रीय कोणाचे माप किती आहे 50 अंश, म्हणून लघु कंसाचे माप पण किती येईल 50 अंश. विशाल कंसाचे माप किती येईल 360 वजा 50 किती येतील 310 अंश. ओके, हा तक्ता तुम्हाला सर्वांना कळलेला असेल. केंद्रीय कोणाचे माप, लघु कंसाचे माप आणि विशाल कंसाचे माप. आता आपण काय करूया तिसरं उदाहरण सोडवूया. उदाहरण तिसरे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोण एओबी या केंद्रीय कोणाचे माप, एओबी या केंद्रीय कोणाचे माप किती आहे 60 अंश. 60 अंश. तर लघु कंस व विशाल कंस यांची मापे काढा. या ठिकाणी लघु कंस कोणता आहे ए झेड बी, विशाल कंस ए एक्स बी. ओके, या दोन्ही कंसांची मापे आपल्याला काढायची आहेत. आताच आपण गुणधर्म अभ्यासलेला आहोत. केंद्रीय कोन आणि त्याचा संगत लघु कंस दोन्ही काय असतात समान मापाचे असतात. आपल्याला काय दिलं आहे माप कोन एओबी बरोबर 60 अंश हे आपल्याला दिलेले आहे. म्हणून माप कंस ए झेड बी बरोबर माप कोन एओबी. केंद्रीय कोणाचे माप काय दोन्ही काय असतात समान असतात एओबी. तर एओबी किती आहे 60 अंश, म्हणून माप कंस ए झेड बी बरोबर 60 अंश. ए झेड बी बरोबर 60 अंश. ओके, आता ए झेड बी म्हणजेच हा लघु कंस आहे, म्हणून लघु कंस ए झेड बी बरोबर 60 अंश. नंतर विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. संगत लघु कंसाचे माप 360 वजा संगत लघु कंस किती आहे 60 अंश, म्हणून 360 वजा 60 किती आले 300 अंश. म्हणून विशाल कंस कोणता आहे ए एक्स बी बरोबर 300 अंश. कळलंय तुम्हाला. अशा प्रकारे आपण दिवस 29 पूर्ण सोडवलेला आहे. थँक्यू.